नमस्कार, मी अमोल मोळे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भारताचा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजेच GCC क्षेत्रातील प्रवास दिवसेंदिवस अधिक वेग घेताना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि संशोधन या क्षेत्रात भारत आता केवळ सहाय्यक केंद्र न राहता जागतिक कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आणि इनोव्हेशन हब बनत गेला आहे. मुळात GCC म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजेच एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने आपले मूळ देशाबाहेर स्थापन केलेले असे केंद्र जिथून कंपनीची महत्त्वाची जागतिक कामकाजे हाताळली जातात. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सुरक्षा, क्लाउड सेवा, ऑपरेशन मॅनेजमेंट, ग्राहक सेवा तसेच संशोधन व विकास ही कामे या केंद्रातून केली जातात. पूर्वी ही केंद्र प्रामुख्याने बॅक ऑफिस या कामासाठी ओळखली जात होती. मात्र आज हीच केंद्रे जागतिक पातळीवर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा कणा बनत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार झूम, T-Mobile आणि साऊथवेस्ट एअरलाइन्स या 3 नामांकित जागतिक कंपन्या भारतात आपली GCC स्थापन करण्यासाठी विविध राज्य सरकारशी चर्चा करत आहे. या केंद्रांमधून केवळ सेवा पुरवण्याचे काम न करता जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान विकास आणि महत्त्वाचे निर्णय हे भारतातूनच घेतले जाण्याचे संकेत आहे. भारताकडे उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, तुलनेने कमी खर्चात उच्च दर्जाची सेवा देण्याची क्षमता, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा आणि सरकारकडून मिळणाऱ्या धोरणात्मक सवलती यामुळे जागतिक कंपन्यांचा भारताकडे ओढा हा वाढत चालला आहे. याचा परिणाम म्हणून आज भारतात शेकडो GCC कार्यरत असून लाखो तरुणांना उच्च दर्जाच्या रोजगारांच्या संधी यामुळे उपलब्ध होत आहे. केवळ IT क्षेत्रच नव्हे तर एव्हिएशन, टेलिकॉम, फायनान्स आणि सेवा क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होत आहे. पुढील काळात GCCमुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून भारत केवळ सेवा पुरवणारा देश न राहता जागतिक निर्णय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनेल असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहे. याच आर्थिक घडामोडींना आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक बळ देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. युरोपियन युनियनच्या उपाध्यक्ष काजा कलास यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत आणि युरोपीय युनियन यांतील मुक्त व्यापार कराराला आता निर्णायक गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील उच्चस्तरीय चर्चांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. काजा कलास या आज भारतात येणार असून 27 तारखेपर्यंत ते भारताच्या दौऱ्यावर असणार आहे. या दरम्यान त्या प्रजासत्ताक दिनी देखील हजेरी लावणार असून 27 तारखेला युरोपियन युनियनचा करार हा भारतासोबत होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळाले असून तो अंमलात आल्यास भारतीय व्यवसाय आणि निर्यात क्षेत्रासाठी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. औषध निर्मिती, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, सेवा, कापड उद्योग, अभियांत्रिकी उत्पादने तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना या कराराचा थेट लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि स्वच्छ तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये युरोपियन कंपन्यांकडून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. यामुळे रोजगार निर्मितीला देखील चालना मिळेल. दरम्यान जागतिक आर्थिक घडामोडीचा थेट परिणाम सामान्य गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे. आज 24 जानेवारी 2026 रोजी देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरची मजबूती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूच्या किमती ह्या वाढल्या आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,58,620 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,45,400 रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलोसाठी सुमारे 3,40,000 रुपये इतका झाला आहे.
औद्योगिक वापर आणि गुंतवणूकदारांची मागणी यामुळे चांदीचे दरही वाढत चालले आहेत. तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक अस्थिरता कायम राहिल्यास आगामी काळातही सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळू शकतो. दरम्यान देशाच्या मध्यवर्ती बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकिंग व्यवस्थेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. RBIकडून सुमारे 1,90,000 कोटी रुपयांची तरलता बँकिंग प्रणालीत आणली जाणार आहे. यासाठी सरकारी रोखे खरेदी, डॉलर रुपया स्वॅप करार आणि विशेष रॅपो सुविधा असे विविध उपाय राबवले जाणार आहेत. यामुळे बँकांकडे पुरेसा निधी उपलब्ध राहील, कर्ज पुरवठा सुरळीत होईल आणि व्याजदर स्थिर राहण्यास देखील मदत होईल. तज्ज्ञांच्या मते RBIचा हा निर्णय योग्य वेळी घेतलेला असून यामुळे बाजारातील अनिश्चितता कमी होईल. यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था अधिक स्थिर होण्यास देखील हातभार लागणार आहे. आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.